बिईंग अ फॅमिली मेंबर, नाव इट्स अप टू यू मॅम. तुमच्या एका निर्णयानं 8 लोकांना जीवनदान मिळू शकते. विचार करा, वेळ महत्त्वाचा आहे. आई होते, आता बस झालीये मी. ह्या सगळ्याचा त्रास होतोय मला. मी वाट बघते, पण मला खात्री आहे अक्षय नक्की प्रतिसाद देईल. स्वतःला सावर. डॉक्टरांच्या टीमकडून ज्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या गेल्यात त्यामध्ये आता हे सिद्ध झालंय, तो ब्रेन डेड आहे. नाही, त्याचं हृदय चालू आहे ना. जेव्हा माणूस ब्रेन डेड होतो तेव्हा स्वतःहून श्वास घ्यायचं बंद करतो. व्हेंटिलेटर आणि काही औषधांमुळे त्याचं हृदय आणि काही अवयव हे कार्यरत असतात, पण तेही काही दिवसांसाठी किंवा काही तासांसाठी. तेही अवयव बंद होण्याआधी तू निर्णय घे. कसा घेऊ? आजपर्यंत प्रत्येक विषयावर आम्ही बोललो, पण ह्या विषयावर कधीच नाही बोललो. काउन्सिलर सोबत तुझं बोलणं झालंय ना, त्यांचं तर अजिबात नाव काढू नकोस. आम्ही कोणत्या परिस्थितीतून जात असतो आणि हे येऊन सांगतात की अवयव दान करा. त्यांचा हेतू शुद्ध आहे. ते निरपेक्ष भावनेनं हे काम करत असतात की आपल्या देशामध्ये असे लाखो लोक आहेत ज्यांना अवयव मिळत नाहीत म्हणून त्यांचा मृत्यू होतो. काउन्सिलर फक्त अवयवदानाचं महत्त्व समजावून सांगतात. अशा नाजूक प्रसंगात त्यांनाच हे काम करावं लागतं, कारण त्यांना परिस्थितीपेक्षा ती वेळ महत्त्वाची असते. सगळं पटतंय, पण मन मानत नाही. भीती वाटतीये. कसली भीती ते नाही माहिती, पण या जन्मी अवयव दान केल्यावर पुढच्या जन्मी अपंग शरीर मिळतं. मी ऐकलंय हे. माणसाला पुनर्जन्म असतो आणि असेल तर नाही, मला नाही घ्यायची ही रिस्क. पुनर्जन्म असेलच तर माणसाची मृत्यूसमयीची शारीरिक अवस्था त्याचा पुढचा जन्म निर्धारित करू शकत नाही. वृद्ध माणसाचा मृत्यू झाल्यावर त्याचा पुढचा जन्म वृद्ध शरीरानंच होतो का? धर्मात, अध्यात्मात दानाला पुण्य मानलं जातं. जसं ते दान तसंच हे अवयवदान. आणि निसर्गाचा नियमच आहे, जे पेरू तेच उगवतं. जर अवयवदान केल्याने लोकांना जीवनदान आणि आरोग्य मिळत असेल तर अवयवदान करणाऱ्यालाही निरोगी शरीरच मिळेल. अपंग शरीर का मिळेल? ही विचार करण्याची गोष्ट आहे. आणि मी अवयवदान न करण्याचा निर्णय घेतला तर हेही शरीर नष्ट होऊन जाईल आणि 8 लोकांना जीवनदान मिळण्याची जी शक्यता होती ती कायमची संपून जाईल. हे सगळं कळतंय, पण वळत नाहीये ना. माहिती आहे मला, अवयव दान करण्याचा निर्णय घेणं अवघड असतं. हे एक युद्ध असतं. आपल्या विरुद्धच उभे असतात आपल्याच मनातील भीती, असंख्य मान्यता आणि अंधश्रद्धा. अशा वेळी धैर्यानं, करुणेनं आपल्या दुःखाच्या पलीकडे जाऊन याचा विचार करावा लागेल. अवयवदानाच्या तुझ्या एका निर्णयाने 8 लोकांना नाही तर 8 कुटुंबांना जीवनदान मिळेल आणि याचं पुण्य अक्षयलाच मिळेल. पटतंय ना? आता वेळ देऊ नकोस.